बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कथा राजकारण. इंडस्ट्रियल इस्टेटच्या दारात टॅक्सी थांबली. कामगारांनी पाहू नये म्हणून भावे आधीच उतरला होता. प्रकाश खाली उतरला. त्यासरशी विखुरलेले कामगार गोळा झाले आणि घोषणा देऊ लागले. भावे चोरासारखा दूर उभा होता, कारण अचानक प्रेसमध्ये संप सुरू झाला म्हणून तो गुपचूप सांगायला आला होता. प्रकाशनं एकवार घोळक्यावर नजर फिरवली. मजदूर उत्कर्ष युनियनचे फलक घेऊन बावटे नाचवीत 60-70 कामगार घोषणा देत होते. त्याने फटाफट आपले कोण आहेत ते पाहिलं. 7-8 तोंड ओळखीची होती आणि ती तोंड दबलेली होती. बाकीचे निदर्शनापुरते भाडोत्री आणलेले होते. प्रकाश झपाझप पायऱ्या चढून आत गेला. प्रेस उडून स्वस्थ बसला. निर्धारचं अर्ध्याहून अधिक मॅटर कंपोज व्हायचं होतं. निर्धारची छपाई त्याच्याकडेच होती. काय करावं याचा विचार करीत तो बसून राहिला. तेवढ्यात घाईघाईने तावडे आत आला. काही ऐकून घडलेलंच नाही असा त्याचा आविर्भाव होता. बसा असं प्रकाशनं म्हटलं तरी बसला नाही. म्हणाला, घोटोसकर, या घटकेला बसायला वेळ नाही. परिस्थिती जादा सिरियस आहे. तावडे, काल प्रेस बंद होता होता तुम्ही लखोटा दिलात. त्यावेळी या संपाचं तुम्ही काही बोलला नाहीत. शिवाय युनियन, इथं मान्यताप्राप्त युनियन नाही. घोटोसकर, तुम्ही उगाच खोलात जाऊ नका. घोळ वाढवू नका. एका वेगळ्या परिस्थितीत हा संप झाला आहे. कसली परिस्थिती? त्यानं असं विचारलं तरी तो जाणून होता की निर्धारची छपाई बंद व्हावी म्हणून तो संप होता. कारण निर्धारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं येत होती. तुम्ही माझ्याबरोबर चला. कुठं? आपण CMच्या बंगल्यावर जाऊ. तिथं बाळासाहेबांना भेटू. त्यांना कामगारांच्या कल्याणात इंटरेस्ट आहे. ते बरोबर मार्ग दाखवतील. मार्ग काय दाखवणार? तावडे, मी कामगारांना आज देतो त्यापेक्षा काहीही देऊ शकणार नाही. नका देऊ, नका देऊ. बाळासाहेबांनी मध्यस्थी केली म्हणून संप मिटला एवढं तरी होऊ दे. चला तर मग, असं म्हणत प्रकाशनं परत प्रेसला कुलूप घातलं. दोघे बाहेर आले. एकदम पावसाची सर यावी तशा घोषणा वाढल्या. समोर माथ्यावर लाल दिवा असलेली गाडी उभी होती. गाडीत ड्रायव्हर झोपला होता. तावडेने मोटारीवर उलटं बोट आपटून टक टक करताच ड्रायव्हर जागा झाला. तावडेने दार उघडलं आणि तो मिनिस्टर सरकार इलून बसला. पाठोपाठ प्रकाश. ही गाडी कोणाची? बंगल्यावरची आहे. साहेबांचा लोभ असल्यामुळं अडचण पडत नाही. त्यानं सिगरेटचं पाकिट काढलं आणि म्हणाला, घेणार? नाही. त्यानं करंगळीत सिगरेट धरली आणि मुठीतनं जोरकस श्वास ओढला. धुराचा लोट सोडत म्हणाला, हा भडवा अप्पाराव डाव खेळतोय. कोण? अप्पाराव देशमुख. डेप्युटी चीफ मिनिस्टर झालाय. हायकमांडचं लोढणं आहे. म्हणजे मग बाळासाहेबांना काम करू द्यायचं नाही ना. त्यानं पुन्हा एकदा दीर्घसहा झुरका मारला. त्याचा जीव धुरात कोंडल्यासारखा झाला. क्षणभर बोलता येईना. मग हळूहळू धाप आवरतो म्हणाला, निर्धारपासून तुम्हाला काय इन्कम आहे घोटोसकर? निर्धारचं कसलं इन्कम? तरी काहीतरी असेलच ना. गेल्या 2 अंकात 4 पैसे मिळाले. किती कॉपी छापली होती? प्रकाश आतनं भडकला होता, कारण तावडे पोलीस ऑफिसर सारखा प्रश्न विचारत होता. लाखापर्यंत? असं. पण सगळी कॉपी त्या नानजी युसुफच्याच माणसाने विकत घेतली.
असं. प्रकाश अधिक बोलला नाही. तावडेनं विचारलं, आणि पुढं पुढं काय? सगळा अंक जाळून टाकला? कशासाठी? लोकांनी वाचू नये म्हणून. असं काय होतं त्यात? नानजी युसुफचे आणि बाळासाहेबांचे धंदे. हे तुम्ही बाळासाहेबांना सांगा. काय? नानजी युसुफनं अंक जाळला ते. म्हणजे काय होईल? असं काय करता कोठोसकर? तावडेनं एकदम चिडून विचारलं आणि म्हटलं, हा लोकशाहीचा खून आहे घोटोसकर. वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ. असं कसं म्हणता तुम्ही? याचा बंदोबस्त व्हायलाच हवा. मग थोडा वेळ तावडे काही बोलला नाही. प्रकाशही गप्प बसला. थोड्या वेळानं प्रकाशनं वळून पाहिलं तर तावडे डोकं मागं टेकून स्वस्थ झोपला होता. झोपेत त्याचं तोंड उघडं पडलं होतं आणि लावलेले दात हालत होते. 15-20 मिनिटांनी तो कुणीतरी हलवून उठवल्यासारखा जागा झाला आणि प्रकाशला म्हणाला, घोटोसकर, हा जो संप आहे तो थोडासा राजकीय आहे. कुठला? तुमच्या प्रेसमधला. राजकीय म्हणजे पॉलिटिकल. काही पॉलिटिकल मंडळी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी तुम्हाला आणि तुमच्या प्रेसला वापरत आहेत. कसं काय? ते निर्धार साप्ताहिक कोणाचं आहे माहीत आहे? गंगाधर फडणीसांचं. तो फडणीस म्हणजे मुखवटा आहे, मुखवटा. घोटोसकर, तुम्ही अजून पोरवयात आहात. ही सगळी बुद्धिवादी मंडळी म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरील प्यादी आहेत, प्यादी. त्या फडणीसाच्या मागे अप्पाराव आहेत. कशावरून? मी सांगतो. अप्पाराव आतली गुपितं पुरवतात, छापून आणतात आणि अंक वर पाठवतात. अप्पारावांना सीएम होण्याची घाई झाली आहे. अप्पाराव परिषदेत निवडून आलाय आमदारांच्या मतावर. डायरेक्ट लोकांतून निवडून येईल का? उगाच वर जाऊन टुरटूर केली की झालं. मराठ्यावर कोणीतरी सोडायचा म्हणून वरून सोडलाय. गंगाधर फडणीस त्यातले नाहीत तावडे. अहो, त्यातले नाहीत असे कोणी आता राहिलेले नाही आहेत. सगळेच त्यातले असतात. यातले किंवा त्यातले. लाल दिव्याची गाडी वळण घेऊन बंगल्याच्या आवारात शिरली. आवारात 200-250 माणसं 5-10 घोळके करून उभी होती. प्रकाश प्रथमच या वातावरणात आला होता. त्याला हे सगळं नवीन होतं. या आवारात उभी असलेली माणसं सुद्धा वेगळी दिसत होती, ज्यांच्याशी त्याचा कधी संबंध येऊ शकणार नाही अशी. घोटोसकर, तुम्ही इथं बसा, असं म्हणून तावडेनं त्याला एका बाकावर बसवलं. त्या बाकावर माणसं दाटी वाटीने बसलीच होती. पण तुम्ही इथे बसा असं तावडेने म्हणताच बाकावरची माणसं जरा हल्ली आणि त्यांनी घोटोसकरला बूट टेकवायला येईल एवढी जागा केली. तावडेचा पोशाख आणि रुबाब पाहूनच त्या लोकांना तो मुख्यमंत्र्याचा कोणीतरी आहे असं वाटलं असणार. तावडे डुलत डुलत आपल्याच घरात शिरल्यासारखा बंगल्यात शिरला. प्रकाशच्या शेजारी एक म्हातारा मुंडासेवाला बसला होता, काळा कुळकुळीत. त्याच्या तोंडावर मासे पकडायचं जाळं पसरावं तशा उन्हातानाच्या रेषा पसरल्या होत्या आणि जाळ्यात अडकलेल्या चकचकीत माशासारखे त्याचे 2 डोळे दिसत होते. तो प्रकाशकडे वळून म्हणाला, साहेब, हे गेलं ते कोण? तो तावडे कोण ती चौकशी करत होती. तो मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे. ते ऐकताच म्हाताराला आशा उत्पन्न झाली. म्हणाला, आमचं काम करून द्याल का? आपण हाताला टेकू काहीतरी. असं म्हणून त्या म्हाताराने प्रकाशला आपलं काम सांगितलं. त्याचं नाव आवाडे, दलित समाजातला महार. त्यानं आपल्या गावी एका मराठ्याकडून 1.5 एकर जमीन विकत घेतली. त्या जमिनीत त्याला घर बांधायचं आहे, पण गावातले मराठे घर बांधू देत नाहीत. ते म्हणतात, महारानं महारवाड्यातून गावठाणावर राहायला यायचं नाही. त्याने 2दा घराचा पाया घातला. मराठ्यांनी पायाचे दगड काढून नेले. गौंड्यानं धमकी दिली,
आता त्याला गवंडीही मिळत नाहीत. त्यानं पोलिसात तक्रारी नोंदवल्या, कोणी दखल घेतली नाही. गेल्या 5 वर्षात त्यानं 3 मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि 5 गृहमंत्र्यांना. त्यासाठी हा म्हातारा मराठवाड्यातल्या आपल्या खेड्यातून खर्च करून 8-10 वेळा मुंबई आला होता, पण त्याची एकदाही कुठल्या मंत्र्याशी भेट झाली नाही. त्याच्या मुलाखती 2-3 दैनिकांनी छापल्या होत्या, पण म्हाताऱ्याचा प्रश्न सुटला नव्हता. त्याच्या मालकीच्या जमिनीवर त्याला वरच्या जातीचे लोक हक्काचं घर बांधू देत नव्हते. तो पुन्हा पुन्हा प्रकाशला सांगत होता, आमचं काम करून दिलं तर टेकू त्यांच्या हातावर काहीतरी, लागलं तर मुख्यमंत्र्याला पण देऊ काहीतरी. प्रकाशला आधी त्या म्हाताऱ्याचं हसू आलं आणि मग मुख्यमंत्र्यांचंही. तेवढ्यात तावडे गडबडनं बाहेर आला. म्हणाला, साहेब परत दिल्लीला गेले अर्ध्या तासापूर्वीच. आपण फोन करून चौकशी करायला हवी होती. मी केली होती. सकाळी तर साहेब दिल्लीहून आले होते. सारखं उठत्यात आणि दिल्लीसनी जात्यात. मग गरीबासनी भेटाया कुणा आला सवड नाही, असं तो म्हातारा कपाळाला हात लावत म्हणाला. तावडेने त्याच्याकडे टवकारून पाहिलं. प्रकाश म्हणाला, तावडे, या मामांचं काम करून द्या. लई लई उपकार होतील साहेब. म्हातारा म्हणाला, मामा काहीतरी हातावर टेकवायला तयार आहेत मुख्यमंत्र्यांच्या, आणि हा काय टेकवणार. तावडे प्रकाशचं वाक्य संपण्याआधीच बोलला, नाही साहेब, देन काहीतरी तुम्हासनी. मुख्यमंत्री असणी, गरीब असलो तरी आम्हाला दानत हाय साहेब. म्हाताऱ्यानं तावडेचा हात धरला. प्रकाशनं घाईघाईनं तावडेला त्या म्हाताऱ्याच्या कामाचं स्वरूप सांगितलं. बघू, तुम्ही बसा, मी 5 मिनिटात येतो, असं म्हणून तावडेनं आपला हात सोडवून घेतला. म्हाताऱ्याच्या तोंडावरच्या रेषा आशेमुळे एकदम विस्तारल्या. त्याला हसू आलं. लई उपकार झाले साहेब. साहेब लवकर या, मात्र मी वाट बघत बसतो. आवाडे खाली बसला तरी तो आपल्याशीच हसत होता. त्याच्या कुडीत जीव आला होता. तावडीनं प्रकाशचा हात धरला आणि ओढत ओढत त्याला बाजूला नेलं. नेता नेता म्हणाला, या म्हारड्याला गावठाणात घर कशाला पाहिजे. महारवाड्यात राहा म्हणावं. का, त्याला हक्क नाही का आपल्या मालकीच्या जागेवर घर बांधायचा. हक्क सगळ्यांना आहेत. याला इथं कोणी मदत करू शकणार नाही. उगाच नाही, याला गेल्या 5-6 वर्षात एकही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री भेटला नाही. का पण, कोण भेटेल. याला गावठाणात घर बांधायला दिलं मराठ्यांच्या घराच्या आसपास तर काय होईल. या महारांची 10-15 मतं आमच्या पक्षाला मिळतील. ती सुद्धा नाहीत. रिपब्लिकन पक्षाची युती कुठं असेल तशी मिळणार आणि मराठ्यांची 10,000 मतं विरोधी पक्षाला जाणार. कोण याला मदत करणार. सांगा. अपोजिशन वाले सुद्धा मदत करणार नाहीत याला. तावडेनं बोलता बोलता प्रकाशला मोटारीत बसवलं आणि म्हटलं, ही डेमोक्रेसी आहे गोठोसकर. लोकशाहीत मतांना किंमत असते, मतांना. कुणाला माहीत नसलेली गोष्ट त्यानं प्रथमच सांगितली. असा त्याचा एकूण आविर्भाव होता. एवढं त्यानं सांगितलं आणि तो कारण नसताना मोठ्याने हसला, गडगडाट करीत. मग त्याला, तावडे, तुम्ही सांगायचं तरी काम होणार नाही म्हणून. का, तो म्हातारा तासन तास तुमची वाट बघत बसून राहणार. बसू देत. बसायचं स्वातंत्र्य आहे ना त्यांना. ही डेमोक्रेसी आहे. मोटर चालू होती वेगानं. आपण आता निघालोय कुठं तावडे. विसरलोच. आपण आता गृहमंत्र्यांना भेटायचं, असं म्हणत तावडे ड्रायव्हरला म्हणाला, भागवत, विलासरावांच्या बंगल्यावर घ्या. तावडेनं मध्येच प्रकाशचा हात दाबला आणि म्हटलं, हे विलासराव चव्हाण म्हणजे मुख्यमंत्र्यांचे उजवे हात. हुशार माणूस. हे यंग पोरगा आहे, 35 वर्षाचा.
शेतकरी कामकरी पक्षात होता. साहेबांनी सांगितलं, विलास, उगाच मेळावे भरवण्यात आणि मोर्चे काढण्यात आयुष्य दवडू नकोस. तू मार्क्सवादाचा अभ्यास केला आहेस, तुझी जागा या बाजूला आहे. गरीब जनतेचं काय कल्याण करायचं आहे ते घे करून. तावडे एकदम गप्प झाला. त्यानं सिगारेटचं पाकिट काढलं. विचारलं, येणार? नाही. त्यानं सिगारेट पेटवली. जोरदार झुरका घेत म्हटलं, हा भडवा अप्पाराव साहेबांना काय काम करू देत नाही. तो आज पहिल्या फ्लाईटनं दिल्लीला गेला. तो गेला की तिथं कानात कुजू कुजू करणार. मग कान धुवायला साहेबांना धावावं लागणार. राज्यकारभाराकडे लक्ष आहे कोणाचं? तो थांबला आणि पुन्हा म्हणाला, अहो, महिन्याचे दिवस किती? 30. आणि त्यांच्या दिल्लीच्या खेपा किती? 38. कोण काय राज्यकारभार करेल? आम्ही इकडं तिकडं भेटून कामं करून घेतो म्हणून कारभार तरी चाललाय. मोटार गृहमंत्र्यांच्या बंगल्यासमोर थांबली. पोलीस, CID यांनी तावडेला सलाम केले. इथंही आवारात 100-200 माणसं रेंगाळत होती. इथं सुद्धा तावडे सरळ आत घुसला. प्रकाश वरांड्यात उभा राहिला. 5 मिनिटाच्या अवधीत एक पोलीस बाहेर आला. त्यानं पुकारा केला, जयप्रकाश गोटोसकर. प्रकाश पुढे होताच पोलीस म्हणाला, साहेब बोलावतायत. प्रकाश त्याच्या मागून गेला. एका मोठ्या दालनात तिथे विलासराव बसले होते. एका विस्तृतशा सोप्यात ऐटबाज लेदर सोफा होता. त्यांनी प्रकाशला नमस्कार केला आणि म्हटलं, बसा. प्रकाशनं त्यांचा फोटो वर्तमानपत्रात अनेकदा पाहिला होता. त्यापेक्षा विलासराव अधिक देखणे आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. ते एखाद्या नटासारखे दिसत होते. अक्षरशः एखादा नट. गोरा, गोड, हसमुख चेहरा, कपाळावर येणारे पिंगट केस, व्यायाम करून बांधे सूद ठेवलेलं शरीर. विशेष म्हणजे त्या शरीरावर, चेहऱ्यावर उन्हातानाचा मारा कधी झालाच नव्हता. त्याला त्यांची माहिती नव्हती, पण त्याला वाटलं हे मोठ्या सधन जमीनदाराच्या 96 कुळी म्हणतात तसल्या घराण्यातले असणार. त्यातलेही काही मार्क्सवादी होतात, डावे म्हणवतात, तसली भाषा बोलतात, पण हे खरे त्यातले नसणार. नुकतंच त्यानं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर त्या म्हाताऱ्या आवाडेचा चेहरा पाहिला होता. आता तो विलासरावांचा चेहरा बघत राहिला. विलासरावही त्यांच्या तोंडाकडे बघत होते. त्याला जोखत होते. त्यांच्या तोंडावर सुंदर हास्य होतं. त्यांचे डोळे वेगळे होते, आतल्या आत विचार करणारे. ते मृदू आवाजात म्हणाले, जयप्रकाशजी. जयप्रकाशजी म्हणताच प्रकाशला एकदम हसू आलं, पण तो हसला नाही. विलासराव एक एक शब्द वाजवून बोलल्यासारखे म्हणाले, रामरावजींनी तुमची समस्या समजावून सांगितली आहे मला. ती सुटणं आवश्यक आहे. तुम्ही नवीन आणि तरुण उद्योजक आहात. तुमच्यासारख्या उद्योजकांना सर्वतोपरी सहाय्य करणं, विकासाची संधी प्राप्त करून देणं हे 20 कलमी कार्यक्रमाखाली शासनाचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. मी स्वतः मोठ्या धनदांडग्यांपेक्षा तुमच्यासारख्या छोट्या उद्योजकांना अधिक मानतो. ते एकदम खाजगीतलं काही सांगत असल्यासारखे हसले आणि म्हणाले, कॅबिनेट मीटिंगमध्ये बाळासाहेब माझी नेहमी थट्टा उडवतात. छोट्या उद्योजकांचा विषय अजेंडावर असला की ते म्हणणार, विलासरावजी तुम्ही घ्या बोलून. ते तावडेकडे बघत हसले. त्यांच्या दुप्पट तिप्पट आवाज काढत राम तावडेही हसला. खूप सिगरेटी ओढण्यामुळं त्याला नीट हसताही येत नव्हतं. त्यामुळे हसता हसता तो खूप खोकलाही. तर तुमच्या प्रेसमध्ये अचानक संप सुरू झालाय असं रामरावजी म्हणाले.
प्रेसमधला संप देशाला आणि या राज्याला विशेषतः परवडणारा नाही. प्रेस म्हणजे लोकशाहीचा आधार, लोकशिक्षणाचं साधन, लोकांना सत्य काय ते सांगणारं एक महत्त्वाचं साधन. ते बंद राहिलं तर श्वासोच्छ्वास बंद केल्यासारखंच होईल. ते पुन्हा एकदम हसले आणि काहीतरी आठवत म्हणाले, मी मूळचा मार्क्सवादी. पार्टीकडे थोडे दिवस होतो. कम्युनिस्ट पार्टीकडे? राम तावडेनं फार मोठं आश्चर्य व्यक्त करीत विचारलं. विलासरावांनी मंद स्मित करत फक्त मान हलवली. साहेब, हे मला माहीतच नव्हतं. मला वाटलं तुम्ही शेतकरी कामगारी. ती पुढची गोष्ट. विलासरावांनी हात जोडून ते नाकावर ओठावर ओढत म्हटलं, इथंच पार्टीशी माझं पटलं नाही. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, मोकळं बोलणं, सत्य सांगणं, या गोष्टींना मी फार महत्त्व देतो. म्हणून प्रेस स्वातंत्र्य पाहिजे. मी तुम्हाला गोटोस्कर सांगितलं ना, साहेबांचे विचार बाकीच्यांसारखे नाहीत. मध्येच तावडे म्हणाला आणि त्यानं टेबलावर हात आपटला. तर प्रेसमध्ये संप होता कामा नये. मी रावजींना विनंती करीन की त्यांनी कामगार बंधूंची समजूत काढायला हवी. तेवढ्यात तावडेनं मान हलवीत एकदम रागीट चेहरा केला आणि कोणाचा बाप आला तरी संप मागं घेता येणार नाही असा आविर्भाव करीत म्हटलं, पण साहेब, मी सांगतो तुम्हाला, मी तुमचं ऐकू शकत नाही. आपला कामगार वर्ग मॅडमचं, बाळासाहेबांचं, तुमचं नेतृत्व मानणारा आपला कामगार वर्ग आहे. तो चारित्र्य हन्नाचा मजकूर छापायला तयारच नाही. तो एकदम आवाज नको तितका चढवीत म्हणाला, आजचा कामगार वर्ग हा जागृत झालेला आहे. त्याला आपला कोण परका कोण हे कळू लागलेलं आहे. संप मागं घ्या, कामावर जा असं राम तावडेनं सांगितलं म्हणून तो काही ऐकेल असं नाही. तो आपले निर्णय आपण घेतो. त्याचा तो एकदम चढलेला आवाज ऐकून प्रकाशला गंमत वाटली होती. आश्चर्यही वाटत होतं. तुम्ही कशाबद्दल म्हणताय रामरावजी? राम तावडे पुन्हा हातवारे करीत मोठ्यानं ओरडला. आपल्याच पक्षातले घरबिदी माणसं साहेबांची इमेज मुद्दाम खराब करण्यासाठी लाखो रुपयांचा अंमलीदा वाटत आहेत. मी चारित्र्याची कदर करणारा कार्यकर्ता आहे. एक काळ पण ते जाऊ द्या. PSPचं नाव काढलं की विलासरावजी हसणार. आपणच हसला आणि पुन्हा एकदा गंभीर होत ओरडला, मी कोणाचं नाव घ्यायला घाबरत नाही. इथल्या नेतृत्वात बदल व्हावा, आपल्याकडे मुख्यमंत्रीपद यावं म्हणून आप्पाराव खोटी माहिती पुरवतात, छपाईला पैसे देतात, मुद्दान छापून आणतात. रोजच्या रोज अंक विमानानं दिल्लीला रवाना होत आहेत. इथं प्रकाशला बोलायचं होतं, फडणीसाच्या व्यक्तिमत्वाबद्दल विशेषतः. तेवढ्यात विलासरावच म्हणाले, तुम्ही फडणीसांना सांगा, तुम्ही रामरावजी जयप्रकाशजीवर अन्याय करू नका. त्यांना काय प्रेसमध्ये जे जे छापायला येईल ते छापणार. शेवटी हा धंदा आहे. नाही, राम तावडे चिडून म्हणाला, नाही साहेब, गोटोस्करजी मला क्षमा करा, मी याला पोट जाळणं म्हणेन पैशासाठी. पण त्यांनी छपाईची कामं घेतली नाही तर प्रेस चालणार कसं? नाही, त्यांच्यावर सामाजिक जबाबदारी आहे. आमचे कामगार कामं आणतील. हो, ते मार्गदर्शन मी करीन. तसं कशाला? विलासराव शांतपणे म्हणाले. मोहनरावांना बोलून ठेवतो, तुम्ही उद्या त्यांना भेटा. ते प्रकाशाकडे वळून म्हणाले, मोहनराव म्हणजे मोहनराव घोरपडे, डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी. नाईस मॅन, व्हेरी कोऑपरेटिव्ह. ते तुम्हाला नियमितपणे सरकारी प्रिंटिंगची कामं देतील. ते राम तावडेकडे वळून म्हणाले, रामरावजी, असेंब्लीमध्ये विरोधी पक्षाचेच नव्हे तर आमच्या पक्षाचे लोकसुद्धा सरकारी छपाई सरकारी प्रेसमध्येच व्हायला पाहिजेत असं सांगतात. अहो, सगळी कामं सरकारी प्रेसमध्ये केली तर जयप्रकाशजीसारख्या प्रेसला काम कोण देणार? खरं की नाही? तेवढ्याच फोन घणघणला. फोन घेत ते म्हणाले, दिल्लीहून फोन आला आहे, तुम्ही चला.
जयप्रकाशजी, तुमचा प्रेस उद्यापासून चालू होईल. कधीही मदत लागली तर ती देणं माझं कर्तव्य आहे. ते दोघे उठून बाहेर पडले. बाहेर पडता पडता तावडेनं प्रकाशच्या खांद्यावर हात टाकला आणि तो म्हणाला, मोहनरावकडनं छपाईची कामं मी तुम्हाला आणून देतो. त्यात आमचं काय ठेवाल? तावडे एकदम मोठ्यानं म्हणाला आणि मांड्या खाजवू लागला. प्रकाश काही बोलला नाही. ते दोघेही मोटारीच्या जवळ आले. तसा राम तावडे त्याला म्हणाला, त्या भोसडीच्या गांडीवर लात मारून त्याला हाकलून द्या. पैशासाठी लेखणी विकणारा माणूस. शी थू. अरे मग टिळक आगरकरांनी केवढा पैसा केला असता. मी तुम्हाला सांगतो घोटस्कर साहेब, या फडणीसाचा पेपर कुठेही छापून मिळणार नाही, कुठेही नाही. त्यानं स्वतःचा प्रेस घातला तरी कामगार संपावर जातील. हां, कामगार जागा झालाय आता. प्रकाशला जगाचा फारसा अनुभव नव्हता. तो एका वेगळ्या गरिबीत, वेगळ्या वातावरणात वाढला होता. त्याला हे सगळं उलटसुलट ऐकून विश्वदर्शन झालं होतं. तो गडबडला होता. मात्र एका बाबतीत त्याचं मन स्वच्छ होतं. फडणीसांबद्दल या माणसाने कितीही गरळ ओकलं तरी फडणीस निर्मळ आहेत, निर्मळ आहे. त्याची तळमळ ही जनसामान्यांसाठी आहे. आपण त्याला दगा द्यायचा नाही. त्यानं मनाशी निर्णय घेतला. मोटारीत बसल्यावर तावडेला थोडंसं सुनवायचं. फडणीसाची बुद्धी आणि त्याचं चारित्र्य याबद्दल 4 गोष्टी नम्रपणे सांगायच्या. प्रकाश मोटारीत बसल्याबरोबर तावडेनं मोटारीचा दरवाजा बाहेरनं बंद केला आणि वाकून ड्रायव्हरला म्हटलं, भागवत साहेबांना प्रेसवर सोडायचं. तुम्ही येत नाही तावडे? नाही, मी जरा इथं अडकलोय. मी तुम्हाला नंतर येऊन भेटतो, आपण बोलू. माफ करा गोठोसकर साहेब, साहेबांचा दिल्लीहून फोन आला आहे. मला थांबायला पाहिजे. मी भेटतो प्रेसवर. त्यानं नमस्कार केला आणि वाकून पुन्हा ड्रायव्हरला म्हटलं, सांभाळून चालव रे भागवत, आणि साहेब देतील तुला चहा पाण्याला. भागवत झरकन वळण देऊन मोटर बाहेर काढली. प्रकाशचा एकदम श्वास घुटमळला. त्याला वाटलं, आपण काय या मोटारीनं जातोय. तो एकदम घाईघाईनं म्हणाला, भागवत मी इथंच उतरतो. नाही साहेब, सोडतो. सरकारीच मोटार आहे. पण कशाला उगाच? हो, आपल्या बापाचं काय जातंय. नको, माझं इथंच थोडं काम आहे. मी इथं थांबतो हवं तर. भागवतनं मोटार थांबवली. प्रकाश आपली बॅग घेऊन खाली उतरला. भागवत बाजूला वाकून याचिकासारखा प्रकाशकडे बघत होता. प्रकाशनं 10ची नोट काढली आणि पुढे केली. मेहरबानी साहेब, असं तो म्हणाला. त्यानं मोटार मागं वळवली नाही. भरधाव सोडली. ती अदृश्य होईपर्यंत प्रकाश बघत राहिला. लाल दिवा पेटला नव्हता, पण पेटल्यासारखा दिसत होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.